पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज, सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय। आनंद नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सौराम बाबा महाराज की जय। अप्पा माऊली की जय। त्याचा आवाज आवाज येत नाही बाबा आहे. हॅलो हॅलो बंद करा. ब्रह्मा विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वृंदावन की जय. गजानन की जय. कालीबाहेर अध्याय चौथा आणि चौथा अध्यायामधला 40वा श्लोक आहे. अज्ञाच्छ श्रद्धानच्छ संशयात्म गुणशांती नाय लोकोष्ठित न परो न सुख संशयात्मन. चौथ्या अध्यायामधला 40वा श्लोक आहे आणि या 40व्या श्लोकामध्ये या ठिकाणी आपल्याला सुरुवात जी आहे ही या ठिकाणी हा जो शब्द आहे गीतेचं तत्वज्ञान जे आहे त्या कुरुक्षेत्रामध्ये तुम्हाला आम्हाला जे सांगितलं गेलेलं आहे त्या कुरुक्षेत्रामध्ये अर्जुन जरी एकटा जरी असला तरी जसं प्रमाण द्यायचं झालं तर मोय हा एकल्याचा खेळ बनवणे हा मेळ जमवलेला या युक्तीप्रमाणे त्या कुरुक्षेत्रामध्ये फक्त एकट्या अर्जुनाला ही गीता सांगितलेली नाही तर ते अर्जुनाला फक्त निमित्त करून तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्याकरता हे पोसावी, तुम्हा आम्हाला हे कळावं एवढ्याकरता हे त्याचं नियोजन आहे. पण बऱ्याच वेळेला असं आपण ऐकतो की बा अर्जुनाला काय कळत नव्हतं वगैरे वगैरे काय जे असेल ते. आता व्यासपीठावरती कीर्तनकार महाराजांचं जसं जे काही सांगणं असतं बोलणं असतं त्या पद्धतीने आपण पण श्रोते मंडळीने ऐकायला लागतंच. लक्षात द्या ज्याच्या ज्याच्या वक्तृत्वाप्रमाणे तो विषय असतो आणि त्या पद्धतीने ते बोलत असतात. हे व्यासपीठ जे आहे आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही आपण जर विचार केला तर गुरुवर्य संत श्रीपाद बाबा यांचे शब्द या ठिकाणी आपल्याला आठवतात. बाबा नेहमी सांगायचे की रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती येणारा जो व्यक्ती जो आहे तो नेहमी जाणारा असतो. त्याच्या खिशामध्ये पासही असतो, कोणाच्या खिशामध्ये तिकीटही असतं, नित्यनेमाचा त्याचा प्रवास असतो. पण पासही काढणारा जो आहे तिकीटही काढणारा जो आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा नित्यनेम असणारा सुद्धा त्याच्यामध्ये एखादा कोणीतरी नौका असतो हो. आणि त्या नौक्याला म्हणजे त्या नवीन व्यक्तीला म्हणजे स्त्री असो पुरुष असो मुलं असो कोणी असो त्याला ती गोष्ट समजावी की 4 नंबरची गाडी फास्ट आहे स्लो आहे किंवा 5 नंबरची गाडी फास्ट आहे स्लो आहे हे त्याला कळावं एवढ्याकरता हे इंटिमेशन दिलं जातं. लक्षात ठेवा. तसं या ठिकाणी वक्त्याला सुद्धा काही जबाबदारी आहे आणि त्या वक्त्याची जबाबदारी अशी आहे की या ठिकाणी जरी समजा आपण कितीही ज्ञानाच्या जरी गोष्टी जर सांगायचा जरी प्रयत्न केला तर त्या ज्ञानाच्या पाठीमागे सुद्धा जरी सर्वांना हे ज्ञान जरी असलं तर त्याच्यामध्ये सुद्धा काय अज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा काही गोष्टी असतात आणि म्हणून त्याच्याकरता हे इंटिमेशन असतं. लक्षात ठेवा. म्हणून वक्त्याने ही गोष्ट फक्त आपल्याच बाजूने मांडता कामा नये. लक्षात ठेवा. समाजाकडे बघून हा विषय मांडायचा असतो हे वक्त्याचं अधिकर्तव्य आहे. नेमकं समाजाला काय पाहिजे कारण बऱ्याच वेळा आपण कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून गावागावामध्ये जातो आणि त्या वेळेला प्रत्येक वक्त्याचा हा विषय असतो की आजचा विषय कुठला आहे, आजच्या विषयाचं कारण काय आहे. ते आहे बरोबर आहे. कारणास्तव जरी समजा जरी असलं
तरी त्या कारणास्तवाचा जर विचार जर केला तर जगद्गुरू संत श्रीपाद बाबा यांचा जर तुम्ही आपण जर विचार केला तर बाबा नेहमी म्हणायचे की स्वतःला नेमकं पाहिजे काय हेच वक्त्याला कळत नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला भले ज्ञान सांगायचं आहे पण त्या वक्त्याला काय पाहिजे याचं ज्ञान म्हणजे त्या श्रोत्याला काय पाहिजे याचं ज्ञान मात्र त्या वक्त्याला असायला पाहिजे. लक्षात ठेवा, आपण कितीही ज्ञानाच्या जरी गोष्टी जर सांगायचा जरी प्रयत्न केला आणि त्या वक्त्याला जर समजा ती गोष्ट जर कळत नसेल लक्षात ठेवा तेव्हा काय म्हणणार, हां बरं होतं चांगलं होतं ऐकून परत हात जोडून पुढे निघून जाणार. लक्षात ठेवा, समाजाला नेमकं काय पाहिजे आणि त्या समाजाला आत्ता गरज काय आहे हे वक्त्याला कळलं पाहिजे. लक्षात ठेवा, आणि म्हणून याच्याकरता म्हणून जसं श्रीपाद बाबांनी त्या परंपरेनुसार जर विचार जर तुम्ही आपण केला त्यांची जी शिकवण आहे त्या शिकवणीच्या माध्यमातून तुम्ही आपण आतापर्यंत चालत आलेलं आहे आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी आपल्याला विषय मांडायचा आहे. लक्षात ठेवा, म्हणजे कुठल्या ज्ञानाचा विषय नाही कुठल्या अज्ञानाचा विषय नाही काही नाही, जेणेकरून आपल्याला हा परमार्थ कळला पाहिजे आणि तेवढ्याकरता हा विषय मांडायचा आहे. म्हणून हे नियोजन आणि हे प्रयोजन आहे. तेव्हा या 40व्या श्लोकामध्ये या ठिकाणी हा श्लोक काय आपल्याला सांगतो आहे, ही ओवी आपल्याला या ठिकाणी काय सांगते आणि या ओवीचा शब्द जो आहे तो फार मार्मिक आहे. लक्षात ठेवा, हो भगवंतांनी अर्जुनाला सांगत असताना अगदी नम्रतेनेही सांगितलेलं आहे, गोड बोलूनही सांगितलेलं आहे, विनंतीपर्यंत सांगितलेलं आहे, हात जोडून पण सांगितलेलं आहे, बाबा म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा, लळालपणाने त्याला बाबाही शब्द वापरलेला आहे. काय जसं आई आपल्या लेकराला जसं शब्द वापरतो ना तसं भगवंतांनी त्या अर्जुनाला लळालपणाने त्या शब्द ठिकाणी बाबा हा शब्द सुद्धा वापरलेला आहे. लक्षात ठेवा, आणि तो शब्द वापरत असताना कठोरही शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजे एखादी गोष्ट समजा जर सांगून जर ऐकत असेल तर त्याला कठोर शब्द वापरावा लागतो. तसं त्या कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला गोडही बोलले, प्रेमाने सांगितलं, विनंती पण केलं आणि कठोर शब्दाने सुद्धा त्या ठिकाणी बोलल्या गेली. भगवान बरं का, हे माझे शब्द नाही, हे त्या कुरुक्षेत्रामध्ये भगवंताच्या मुखातला हा शब्द या ठिकाणी बोलला जातो आहे. मग तो शब्द तुम्ही आपण अगदी निरखून पाहायचा आहे आणि निरखून ऐकायचा आहे. काय म्हणतात या ठिकाणी, एके जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणू काही वरी मरण सांग. बस काय म्हणजे त्या प्राण्याच्या ठिकाणी माझ्या ज्ञानाची जर समजा त्याला जर गोडी नसेल की त्याला गोडी नसेल आहे का नाही, त्याला इच्छा जर नसेल तर त्याचं जीवन मरण चांगलं असा शब्द वापरला. ऐकताना किती कठोर वाटतं आपल्याला. हे भगवंताने म्हटलेलं आहे आणि या बोलण्याच्या पाठीमागचा उद्दिष्ट फक्त एकच आहे. लक्षात ठेवा की या प्राण्याला मी जन्माला घातलेला आहे पण जन्माला घालत असताना सुद्धा त्याच्या पाठीमागचं प्रयोजन भगवंताचं काय आहे की जेणेकरून हा माझं भजन केलं पाहिजे, जेणेकरून मला याने जाणलं पाहिजे. बऱ्याचशा कीर्तनामध्ये आपण टी व्हीमध्ये ऐकतो आहे का नाही, देवाचं नामचिंतन केलं की देव आपल्याला भेटतो असे काही कीर्तन करायचे शब्द येतात. देव भेटतो याचा अर्थ की देव कुठं गेलाय का, देव कुठेही गेला नाही. लक्षात ठेवा, कुठेही गेला. जसं तुम्हाला जशी काळवेळ झाल्यानंतर जसं ढग हे पिवळं दिसतं एवढाच फक्त बदल झालेला आहे. वस्तुस्थिती आहे तशीच आहे. देव कुठे येतं नाही, कुठे जातही नाही आणि काही नाही. लक्षात ठेवा, म्हणजे त्याला छेडू शकत नाही, त्याला जाळू शकत नाही, त्याला बांधू शकत नाही, ही स्थिती आहे. आणि म्हणून शब्द काही महात्म्याने म्हटलं तुझं सगुण म्हणून की निर्गुण नाही, सगुण निर्गुण एक गोविंद असा ईश्वाचा चालक, ईश्वाचा मालक, या जगाचा करता, जगाचा बाप ज्याला म्हणतात, हो जगाचा चालक जो आहे, या ईश्वाचा मालक जो आहे तो एक श्रीहरी आहे. लक्षात. आणि त्या श्रीहरीला शास्त्रकाराने त्याला शब्द दिलेले आहेत, संतांनी त्याला शब्द दिलेले आहेत. हो काय शब्द दिलेले आहेत, त्याला ब्रह्म हा शब्द वापरलेला आहे, त्याला तत्व हे शब्द वापरलेला आहे, त्याला चैतन्य हे शब्द वापरलेला आहे, त्याला कुटस्थ चैतन्य हे शब्द वापरलेला आहे. लक्षात घ्या. हो, आणि त्याला देव हा शब्द वापरलेला आहे, त्याला आत्मा हा शब्द वापरलेला आहे. हो, मग आता तो आत्मा समजून घेण्याकरता साधू संतांनी पुरावा दिला. एक हरी आत्मा जीव शिव सम. काय वापरलेलं आहे, एक हरी आत्मा जीव शिव सम पण वाया तू दुर्गम न घाली मन. म्हणजे हे ज्ञान जे सांगितलेलं आहे, हा शब्द जो वापरलेला आहे, हा उपदेश जो वापरलेला आहे, कोणाला सांगितलेला आहे, माणसाला सांगितलं आहे की त्या माणसाच्या मनाला सांगितलेलं आहे. ते परमार्थ जो आहे त्या मनाला सांगितलं. लक्षात ठेवा, कारण परमार्थ जो करायचा आहे तो मनासाठी करायचा आहे आणि मनालाच मुळामध्ये पटत नाही. काय मनालाच मुळामध्ये कळत नाही, पटून घेतो
सांगतायत आहे का नाही, अरे बाबा तूच देव आहेस, तूच ब्रह्म आहेस, तू चैतन्य आहे, तू आत्मा आहे, तू शक्ती आहे, हे एवढं सगळं सांगत असताना सुद्धा आपल्याला पटतं का? नाही पटत आहे, लक्षात ठेवा. आणि पटत नाही म्हणून तेवढ्या करता हे शब्द वापरावा लागेल. मग हे जर त्याला ज्ञान जर समजा जर पचत नसेल, आवडत नसेल, की ओढ नसेल, त्याची आशा नसेल, मग त्याचं मरण चांगलं काय? जगून काय करायचं आहे? मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, माणूस किती जगला याला किंमत नाही, तो जगून नेमकं काय केलं याला किंमत. मी कशा करता जगलो याचा विचार नको करायला. अरे मी आलो कुठून, मला करायचं आहे काय, मला जायचं आहे कुठे, हे 3 प्रश्न. पण तिन्ही प्रश्नाचे शोधता 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 50, 60, 70 वर्ष जिंदगी हवा का कधी निघून गेली आपल्याला कळत नाही. भाऊ लक्षात ठेवा. हो, एखादा भादर 100 असेल, पण इथे उपजाच काय केले, काय 20 वरती गेले, काय 30 वरती गेले, काय 50 वरती गेले, काय 60 वरती गेले, काय 70 वरती गेले, एखादा 80 आणि एखादा भादर 100वर. लक्षात. हो, आता तर आपले जे आई आपल्या आमच्या आपल्या गावाची वासुदेव पाटील यांची आई, लक्षात ठेवा, 100वा पदार्पण झाली होती जवळजवळ. काय असा एखादा भाग्य असतो, एखादा भाग्य किती मोठा सोहळा केला. पण त्याच्या पाठी फक्त मला एकच सांगायचं आहे की 100 वर्ष तुम्ही आपण जगलो इतकं बरं आहे, पण 100 वर्षामध्ये आम्ही काय केलं याला फार किंमत आहे. सोहळा साजरा केला आम्ही, लक्षात ठेवा, पण 100 वर्षामध्ये आम्ही काय केलं? देवाची ओळख करून घेतली का? देवाचं नामचिंतन आम्ही केलं का? संताला शरण गेलो का? त्या संतांचा बोध कधी आम्ही ऐकला का? प्रवचनाला कधी गेलो का? कीर्तनाला कधी आम्ही गेलो का? गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली का? नाही ना केलं. हे आम्ही नाही केलं. मला लक्षात ठेवा. आणि हे काय करायचंय, कशा करता करायचं हे आम्हाला कळलं नाही. कारण मनुष्य जन्म जो आहे हा पुन्हा पुन्हा मिळत नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, पण सुख द्या वर्म फेरा पडे. हो, मिळालंय आम्हाला बरोबर, पण ते वर्म जर आम्ही समजून घेतलं नाही तर पुन्हा शेवटी 84 लक्ष योनीमध्ये आम्ही पुन्हा जायचं आहे. आता 84 लक्ष योनीमध्ये जायचं असताना माणूस सहज बोलून जातो, नाही आम्हाला यावेळेला करता आलं हरकत नाही, पण पुढच्या जन्मामध्ये जरूर करा. पण पुढच्या वर्षाची गॅरंटी काय? नाही आम्हाला करता आलं, पुढे आम्ही करू. काही लोक म्हणतात रिटायर झालं तर आम्हाला परमार्थ करायचं आहे. अरे पण रिटायर झालं तर परमार्थ करायला तू जगला तर पाहिजे. काय आहे? जीवन एक पाण्याचा बुडबुडा. लक्षात ठेवा, जीवन काय आहे? पाण्याचा बुडबुडा आहे. कधी दिसता दिसता हातामध्ये दिसेल, कधी सोडून त्याला कळणार नाही. हो, म्हणून साधू संतांना तो शब्द वापरला, क्षण भंगूर नाही भरोसा. लक्षात ठेवा. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, हा शब्दात घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. लक्षात ठेवा, मनाला बोध सांगितलं. हो, मनाला बोध सांगितलं. म्हणजे काळचक्र तुमच्या आमच्या पाठीमागे सतत आहे, पण काळावरती मात करण्याकरता ज्या साधू संतांनी हा परमार्थ तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला याच्याबद्दल आम्ही कधी विचारच केला नाही. लक्षात ठेवा, खरोखर तुम्ही भाग्यवान आहात. हो, आमचंही मनोगत होतं, भले आम्ही परदेशी असू, पण आम्हाला सुद्धा तुमच्याविषयी आज प्रेम वाटत होतं का की या रावडी गावामध्ये काहीतरी सत्ता व्हावा, आणि कोणाच्या का माध्यमातून असू द्या. हो, आता इथे 4 बाबा आपल्या गावामध्ये येऊन गेले, बैठी बाबा येऊन गेलेले आहेत, आहे का नाही. आणि आता आपले जयसिंगाप्पा आहेत, आहे का नाही, नाना आहेत, आहे का नाही, पाटील आहेत, असे अनेक संत महात्मा या ठिकाणी येऊन गेले. म्हणजे त्यांची सर्व संत मंडळींची या ठिकाणी पावलं लागलेली आहेत. म्हणजे किती भाग्याचं हा गावा म्हणायला लागेल, आहे का नाही. म्हणजे काही का असं नाही, 1 दिवसाचा, 2 दिवसाचा, 3 दिवसाचा करता 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 आता हे सगळ्यांच्या विचारामध्ये तुम्ही आपण सगळे बाळ गोपाळ आहेत. लक्षात ठेवा, सवंगडी आहेत भगवंताचे, आणि ते सवंगडी असताना त्याची साथ आम्हाला पाहिजे, आणि त्याची साथ आम्हाला मिळाली. आज महिनाभर हा कार्यक्रम भरावाची साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. सगळ्यांनी तुम्ही आम्ही साथ दिली म्हणून ती गोष्ट होते का नाही. तसं आमचं सोडून द्या, पण तुमच्या गावातल्या मंडळीची साथ पाहिजे या ठिकाणी. हो, एकामेकाचे विचार जुळले पाहिजे, एकामेकाचे काय व्हायला पाहिजे, विचार जुळले पाहिजे. आता समजा हरिभक्त गुरुवारी आपले संतोष महाराज आहेत या ठिकाणी, आहे का नाही. त्यांना वाटलं की आपल्या गावामध्ये सप्ताह व्हायला पाहिजे, त्यांना वाटलं आपल्या गावामध्ये प्रवचन व्हायला पाहिजे, कीर्तन व्हायला पाहिजे, आहे का नाही. तुकारामांचा सोहळा एवढ्या ठिकाणी व्हायला पाहिजे, तो आता होत राहतो, तो काय बंद होणार नाही. लक्षात ठेवा, आता हा सोहळा तुम्ही जो याचं नियोजन केलेलं आहे, हो, किती चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे का नाही. म्हणजे आपण जे करतोय ना त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा, सहभागी व्हायला पाहिजे. जसं त्याला म्हणतात ना की अमृत आहे, आणि त्या अमृतामध्ये विष कालवायचं जर काम कोण करत असेल ना, हो, विष कालवायचं, तर त्याच्यासारखा मूर्ख आणि पापी करून या जगामध्ये. मारुतीच्या समोर बोलतोय,
अमृतामध्ये विष कालवायचं जर कोण काम करत असेल तर त्याच्यासारखा पापीने चांडाळ कोण नाही, लक्षात ठेवा. अरे एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. असं तुम्ही आपण सहाय्य केलं पाहिजे. आमच्या गावामध्ये होतो ना कार्यक्रम, रोड आम्ही केला पाहिजे, त्याला साथ द्यायला पाहिजे, लक्षात ठेवा. संतोष महाराज करा, आम्ही आहे तुमच्या पाठीमागे, असं तुम्ही आम्ही सांगणं बोललं पाहिजे. खरंच हे सगळं होत असतं, तरच होत असतं, नाही तर होत असतं नसतं. हो कशाला करायचं, कोण येणार आहे, जो साथ देणार आहे आम्हाला, हे कसं काय जमणार आहे, असं जर म्हटलं की ते काय होत नाही, लक्षात ठेवा. आणि करायचं म्हटलं केल्याने होत आधी आधी आमची पावलं पुढे पुढे गेली पाहिजेत. पण ते नक्कीच तो करणार आहे ना, तो करून घेणारा तू आहे, तुम्ही आपण करणारे कोण नाही. हो तो मारुतराया बसलाय, तो पांडुरंगराया बसलाय, तो शनिदेव बसलाय, ते सगळे करून घेणार आहे. फक्त आमची पावलं त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, पुढे चालली पाहिजे. आणि चालल्याच्या नंतर मग त्याचा पाठीमागा असतोच की आशीर्वादाचा. आज मोठ्यांचा आशीर्वाद आहे म्हणून तुमच्या गावामध्ये सप्ताह होतोय, लक्षात ठेवा. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रविदास बाबा, नानासारखे संत महात्मे या ठिकाणी या गावामध्ये, भैटी बाबासारखे, अजयसिंग आबासारखे महात्मे, हो यांचा आशीर्वाद तुमच्या आमच्या पाठीमागे आहे. आणि म्हणून सगळं चाललेलं आहे, लक्षात ठेवा. हो म्हणून कोणी कमी नाही आणि कोणी जास्त नाही, फक्त पुढे चाललं पाहिजे. संतांचा आशीर्वाद असतोच आपल्या पाठीमागे. पण आपण जर कसं काय जमणार, होईलच का असं जर म्हटलं तर जमणार नाही. आणि म्हणून मुख्य तुम्हाला या ठिकाणी जो विषय सांगायचा आहे की आपल्याला मस्त वाटतं की आपल्या गाव दावडी गाव अख्खा माळकरी व्हावा, वाटतं की नाही आपल्याला सगळे माळकरी व्हावे. पण होतो का? नाही, होत नाही, लक्षात ठेवा, होत नाही. आणि म्हणून प्रवचनाची गरज आहे, होत नाही म्हणून कीर्तनाची गरज आहे, लक्षात ठेवा. होत नाही म्हणून सप्त्याची गरज आहे. नाही तर सप्त्याची करण्याची गरज काय पैसे तुम्हाला जास्त झाले, काय पैसा जास्त झाला म्हणून काहीतरी पोताला आपलं काहीतरी करावं आहे का नाही, उधळपट्टी करावं असं काय आहे का? नाही ना. अरे आपल्या गावामध्ये बदल व्हायला पाहिजे, लक्षात ठेवा. आज 10 माळकरी आहेत, 15 माळकरी आहेत. आज जर विचार केला तुमच्याकडे, आता समजा ही जवान जर मुलं जर गेलं ना, आम्हाला वाईट वाटतं, आम्ही परदेशी आहे तो, पण आम्हाला त्या गोष्टीचं वाईट वाटतं की या दावडी गावामध्ये जसं आपण स्वप्नामध्ये एखादा दिवसभर बघितलं तर स्वप्नामध्ये रात्री दिसतं का नाही, तसं आम्हाला सुद्धा तुमचा गाव दिसतो. म्हणजे दिसतो होता, आता काही राहिलं नाही. अरे ही जवान मुलं ही सगळी दावडी गावामध्ये एवढी आहे, का बरं करू शकत नाही असं आम्हाला वाटायचं. पण आता काय वाटण्यासारखं राहिलं. आता पावलं पावलं पुढे पुढे तुमचे चाललेले आहेत आणि खरोखर तुम्ही एकमेकाला साथ देताय. तसं आता थोडीशी कुठं तर उणीव राहिली आहे, ती भरून काढण्याचा प्रयत्न करा, भरून काढण्याचा प्रयत्न करा. का की काही काही गावं जर तुम्ही बघायला गेलं तर एक सुरू तुम्हाला असा बिगर माळकरी दिसणार नाही. बरेचसे अशी गाव आहेत बरं का, बिगर माळकरी दिसणार. अख्खं गाव त्याच्यामध्ये गेल्याच्या नंतर असं कधी सुजलम आणि सुफळम दिसतो. हो तिथं वार्ताच कशाला करता तुम्ही बाकीच्या गोष्टीची, वार्ता बोलूच नका. हो बोलू, याला कारण काय तुम्हाला सांगतो की इथे मला हा शब्द वापरला, त्या ठिकाणी दृष्टांत पण डोळ्यासमोर दिसायला लागलाय. की जसं भगवंताने जसं त्या भक्तांना जवळ घेतलं आणि जवळ घेतल्याच्यानंतर तिथे नारद महर्षी होते, लक्षात ठेवा. कोण होते? नारद महर्षी त्या ठिकाणी होते आणि उद्धव सुद्धा त्या ठिकाणी होते. देवाच्या काय मनात आलं कोण जाणे. हो सहज देवाने असं बसता 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 सहज डोक्याला हात लावला आणि नारदजींना आणि उद्धवाला सांगितलं की डोकं काय सकाळपासून माझं काय थांबत नाही, डोळ्यासमोर आला म्हणून सांगतो बरं काय, डोकं काय माझं सकाळपासून काही थांबत नाही आहे. जर मग याला उपाय काय, तर उपाय करूया आपण, देवा तुम्ही शांत बसा, आम्ही काहीतरी प्रयत्न करतो. म्हणून दूर दूर गावातले सगळे जे वैद्य होते ते सगळे बोलवायला गेले. एक आला, दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला, पाचवा गेला, पण तरी काय देवाचं डोकं काय थांबेल ना. देवा आता उपाय काय म्हणे, एकच उपाय आहे. हो हे काय सगळं चालणार नाही म्हणे, आता एकच आहे की माझा जो सखा भक्त जो आहे ना, त्यांच्या पायाची धूळ जर माझ्या कपाळाला जर लावली ना तर नक्कीच थांबेल असं मला वाटते बरं का. होय देवा, ठीक आहे, मग सांगा मी काय करायचं. काय नाही, मला जा वृंदावनामध्ये. हो आणि उद्या वृंदावनामध्ये जाऊन फक्त माझा निरोप सांगा तिकडे. काय सांगा? फक्त निरोप सांगा. आणि निरोप सांगितल्यानंतर मग तिथे काय घडतं ते बघू. हो गेले गेले सखा भक्त बरं का, हो देवाचा लाडका भक्त, हो त्या ठिकाणी गेले आणि अशा भक्ताचं काय पाहिजे बोलले, धूळ पाहिजे. वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर जसं पावला पावले जसं गेलं आणि त्यावेळेला त्या गोपिकाने त्या दुरून त्या उद्धवाला बघितलं. काय बघितलं? दूर उद्धवाला बघितलं. आणि आता आम्हाला काहीतरी देवाचा निरोप चांगला घेऊन येत आहेत असं म्हटल्यानंतर हो तिथं देवभान विसरून गेले म्हणते. हो पावलाने पुढे गेल्याच्या नंतर हो बसा, थांबा, पाणी प्या, चहा प्या, नाश्ता करा हे बाजूलाच राहिलं.
लक्षात घ्या. तिथे गेल्याच्या नंतर असा त्या ठिकाणी गरंडा घातला गेला सगळा पूर्ण गोपिकाने. आणि मग त्या ठिकाणी त्याला म्हणजे कसं की आता म्हणजे सांगायला शब्द उरलेला एवढा त्याला काय झालं. आता मी काय सांगायचं यांच्या पुढे, मला बोलायला तर द्या. बोलायला त्या पाणी प्यायचं बाजूला राहिलं, हो चहा नाश्ता तर बाजूलाच राहिला, पण मला बोलायला तर द्या. म्हणजे अशा ठिकाणी इतकं प्रेम त्या ठिकाणी काय झालं, रुजू झालं. हो, आणि मग कुठेतरी सगळे शांत झाले. आणि मग कसं येणं झालं, इथून सुरुवात झाली. काय नाही म्हणे, देवाचं डोकं दुखतंय आणि मला फक्त निरोप घेऊन तुम्हाला सांगितलं, मला पाठवलेलं आहे की असे जे माझे कोण लाडके भक्त जे आहे ना, त्याच्या पायाची धूळ घेऊन या आणि ती लावली तर मग काय होईल, माझं डोकं थांबेल. असा शब्द वापरल्याच्या नंतर त्या गुपगुपके होत्या म्हणे, किती पाहिजे, पोतं आणलंय का, काय म्हणू लागले, हो पोतं घेऊन या, पोत्याचे पोतं घेऊन जा बोलले. हो, पण पुढचं आहे का, काय बोलले उद्धव, पुढचं आहे का, तुम्ही गोण्या भरून द्याल इथपर्यंत बरोबर आहे, पिशव्या भरून द्याल बरोबर आहे, पण जे माती देतील हो त्यांना नरकात जावं लागेल. काय बोलले, नरकात जावं लागेल. आता त्या काय कमी होते का, हा काय असे तसे होते, असे तसे होते. अरे प्रेमाने भरून गेले होते म्हणे, आम्हाला काही वर्ष जर नरकात जर पडून राहावं लागलं तरी चालेल. काय शब्द आले, मागे ऐकलं नाही, काही वर्ष आम्हाला नरकात जाऊन जरी पडायची वेळ आली तरी पण चालेल, घेऊन जा माती, हो घेऊन जा धूळ, धुवून गेले गोण्याने भरून. हो आले की आल्याच्या नंतर भगवंताने विचारलं काय झालं, आलं सगळं व्यवस्थित सुखरूप पोचले, हो बरं देवा हे सगळं आणलेलं. मला फक्त या दृष्टांताचा सिद्धांत फक्त एकच सांगायचा आहे, देवाचा शब्द काय होता त्या ठिकाणी, माझा सखा भक्त लाडका भक्त त्याच्या पायाची. आता मला सांगा, त्या ठिकाणी नाराज नव्हते का, उद्धवची ती त्या ठिकाणी होती का, उद्धवला एवढं त्या पावलाने जायचं त्या गावामध्ये काय गरज होती का, नाही ना. याचं भान नाही आम्हाला, लक्षात ठेवा. म्हणजे आम्ही जे करतो आहे ज्याचा विश्वास आम्हाला, काय म्हटलं मी, याचा विश्वास आम्हाला नाही आहे, लक्षात ठेवा. आम्ही गज 50 वर्ष आम्ही परमार्थ करतोय, पण तो परमार्थ करताना आमचा जर खरोखर निश्चयाचे फळ तू काम त्याची फळ, त्याच मला नारदमरचे बोलले असं, देवा पाहिजे ना आत्ता देतो, देवा पाहिजे ना उद्धव बोलला असता आत्ता देतो, पण त्यांचं सुद्धा डोकं काम करेना त्या ठिकाणी. म्हणून भले सुद्धा या ठिकाणी पावला जे चालतात ना ते सुद्धा भरकटले गेले, लक्षात ठेवा. आणि ते भरकटू नये एवढ्याकरता हे सगळं आहे, लक्षात ठेवा. एवढ्याकरता इकडे आहे. म्हणजे आम्ही कितीही परमार्थ जरी 50-60 वर्ष जरी केला असला तर यदा कदाचित सुद्धा चालता सुद्धा आमची सुद्धा गाडी कुठेतरी घसरू शकते. एवढ्याकरता साधू संतांचा हा डांगोरा पिटायचं काम आहे, लक्षात ठेवा. म्हणून एवढ्याकरता प्रवचन कीर्तन भजन कशासाठी आहे, कशासाठी उडते हे जण न देखेवे गोळा, लक्षात ठेवा. म्हणून त्याला कळवळा येतो, त्या कळवळ्याच्या माध्यमातून ते जगाला बोलत असतात. आणि म्हणून कळवळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी भगवंताने कठोर शब्द या ठिकाणी वापरला. अरे माझं ज्ञान जर समजा त्याला नको असेल, माझी भक्ती त्याला जर नको असेल, माझं नामचिंतन त्याला जर नको असेल तर जगण्याला करत कारण काय, कशा करता जगतात ते, त्यांना जर कळत नाही मी आलो कशा करता, मला करायचं आहे जायचं कुठे, आम्ही फक्त खाण्याकरता आलो का, जमीन जागा घेण्याकरता आलो का, पैसा साठवण्याकरता आलो का, घरदार बांधण्याकरता आलो ना, आलो कशा करता आलो, जरूर बांधायचं, बंगले बांधा. आम्ही झोपड्यात होतो बरोबर आहे, आता घरं झाली, घराचे बंगले झाले, एक जागा होती आता 2 जागा झाली, एक बिल्डिंग होती आता दुसरी बिल्डिंग झाली, पैसा बँक बॅलन्स सगळं काय जरूर करायचं, लक्षात ठेवा, जरूर करायचं. असं काही नाही की भक्त आला म्हणजे तो असा म्हणजे लुंगा पांगा असायला पाहिजे, झोळी घेतली पाहिजे, बिलकुल नाही, लक्षात ठेवा. हो, जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा श्रीमंत आहेत, लक्षात ठेवा. कोण आहेत, श्रीमंत आहेत. नाथ महाराज सुद्धा श्रीमंत आहेत, सगळे आमचे संत श्रीमंत आहेत. कोण म्हणतो, आज आपण व्यासपीठामध्ये सांगत असताना श्रीपाद बाबांची कहाणी सांगतो की नाही, श्रीपाद बाबा सुद्धा आमचे श्रीमंत होते, लक्षात ठेवा. समजून घ्या फक्त विषय, ते भांड्या कोंड्याचं काय सांगत बसायचं नाही आपल्याला. श्रीपाद बाबा सुद्धा, रामदास बाबा सुद्धा, नारायण बाबा सुद्धा, रविदास बाबा सारखे जेवढे आपले जे संत महात्मे होते ते सगळे आमचे श्रीमंत आहेत. आणि आम्ही श्रीमंतांची मुलं आहोत, कबूल केलं पाहिजे आम्हाला. आम्ही कशाचे, आम्ही लुंबिगा मागायचे नाही, लक्षात ठेवा. आम्ही श्रीमंतांची मुलं आहेत. याला कारण का, आमचा बाप जर श्रीमंत आहे तर आम्ही मुलं श्रीमंत असणार, जरूर श्रीमंत असणार, लक्षात ठेवा. म्हणून साधू संतांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ते श्रीमंताच्या माध्यमातूनच बोलायला पाहिजे. त्यांची भांडी अशी होती, त्यांची झोपडी अशी होती ते सांगायची गरज नाही, लक्षात ठेवा. संत हा संतच आहे. हो,
संत पुळीचा काय म्हणलेले शब्द? संत गुळीचा राजा. पूर्वा संत गुळीचा राजा. लक्षात ठेवा. असं राज आहे ते राज. हो, साधे सामान्य नाही, लक्षात ठेवा. म्हणून कोणाला कमी पण लेखायचं नाही, कोणाला लहान पण लेखायचं नाही. म्हणून एक शब्द एक ठिकाणी आलेला आहे. म्हणजे त्याला म्हटलेलं आहे की नदीचं कुळ आणि संतांचं नदीचं मूळ आणि संतांचं कुळ हे पाहण्याचा कधी प्रयत्न करू नाही. लक्षात ठेवा. संत ते संतच आहेत, साधू ते साधूच आहेत, महात्मे ते महात्माच आहेत, गुरु ते गुरुच आहेत. लक्षात ठेवा. म्हणून अशा संत महात्माला सांगायचं आहे, बाबा रे हो, तू देव आहेस, तू ब्रह्म आहे, तू चैतन्य आहे, तू आत्मा, तू शक्ती आहे, पण तरी आम्हाला ती गोष्ट पटत नाही. का बरं पटू नये? का पटू नये? पटायला पाहिजे करू का आम्हाला? जर मनुष्य जन्म जर मला मिळाला आहे, मग मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर मला देवाने काय कमी केलेलं आहे? काय कमी दिले मला सांगा ना. याच्यामध्ये काय कमी दिले आहे का? दिली इंद्रिय हात पाय कान मुख डोळे बोला या वचन जेणे तू जोडसी नारायण. मग आता नारायण जोडण्याकरता जर आम्हाला हे शरीर जर मिळालं आहे, तर न जोडता आम्ही फक्त खा प्या मजा करणे दिवशी निघून जा एवढ्याकरता आम्हाला दिले का? हे काय भगवंताला जोडण्याकरता, नारायणाला जोडण्याकरता हे जर दिलेलं आहे, सगळं काय दिलेलं असताना सुद्धा आम्ही भीक मागायचं काम करतोय. म्हणजे याचा अर्थ मूर्ख माणूस नाही ना या जगामध्ये. काय दिलं नाही मला सांगा ना. अरे नर का नारायण होईल असा शब्द वापरलाय ना. मग तो किती असू द्या. हो, आपल्या या संत माध्यमातून जर तुम्ही आपण जर पाहायला गेलो ना, तर त्या संतांचं जर मागेल जर इतिहास जर तुम्ही आपण पाहायला, काबाड कष्ट करून संत झाले. लक्षात ठेवा. निश्चित फक्त आलेच नाही असे काय जमिनीतून उगवला नाही संत. त्यांना सुद्धा बायका मुलं होती, त्यांना सुद्धा काबाड कष्ट करावं लागले, त्यांना सुद्धा नोकऱ्या कराव्या लागल्या. लक्षात ठेवा. आणि म्हणून ती वाटचाल करत करत त्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी एखादा महात्मा भेटला आणि त्या महात्माचा आशीर्वाद त्यांना मिळाल्याच्या नंतर मग त्यांच्या पुढे वाटचाल झाली आणि मग त्यांच्या अभ्यासाच्या माध्यमातून ते संत झाले. लक्षात ठेवा. हे कबूल करावं लागेल आम्हाला. म्हणजे नोकरीदारी करणारे सुद्धा संत होते, काबाड कष्ट करणारे सुद्धा संत होते, शेती करणारे सुद्धा संत होते. असेच काय जमिनीत तयार झाले का संत? नाही ना. त्यांनी सुद्धा यावेळेला ते काबाड कष्ट केले. लक्षात ठेवा. पण ते करत असताना सुद्धा प्रत्येक निमित्त असतं. कशाचाच निमित्त असतं. हो, कारण संत ही कशा करता शब्द वापरला की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टवृत्ती परोपकाराकरता त्यांचा देह असतो. लक्षात ठेवा. हो, परोपकाराकरता आमचे परोपकार करण्याकरताच ते आलेले असतात. मग त्या परोपकाराची फेड आपण करतो का? आम्ही प्रवचनाच्या माध्यमातून ऐकतो, कीर्तनाच्या माध्यमातून ऐकतो, आहे का नाही, भजनाच्या माध्यमातून ऐकतो, पण परत फेड आम्ही करतो का? बरा होता बुवा, चांगला होता बुवा, कुठला बुवा होता, एवढं चौकशी करतो. आजपासून पुन्हा शेवटी आपापल्या घरी जातो, जेवतो, खातो, झोपतो आणि पुन्हा शेवटी आपले क्रियाक्रम जे काय ते सुरू करतो. त्याला काय घेणं पण नाही आणि काय देणं पण नाही, आहे का नाही. मग आता 100 शब्दातला एक तरी शब्द आमच्या कामाला यायला पाहिजे की नको? काय नामामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एकतारी होई, आहे का नाही. मग आता एवढ्या शब्दातला एक तरी शब्द आम्हाला कुठेतरी लागू पडत असेल का नाही? जर हे बुवा एवढे आम्हाला ओढून ओढून सांगतात, म्हणजे याचा अर्थ आम्ही कुठेतरी विचार केला पाहिजे, आहे का नाही. तुळशीची बुवा नाही बुवा का बरं? अरे आता नाही घालते पण शेवट घालशील ना, आहे का नाही. शेवट घातली ही माळ जी आहे, शेवट तुम्हाला बुवा होऊनच जायचं आहे. लक्षात घ्या बरं का ताई. आम्हाला बुवा होऊन जायचंय, पण ते बुवा होताना आम्हाला आमच्या डोळ्याने आम्हाला बघायचं आहे की मी बुवा झालो. लक्षात आलं का? आम्हाला बुवा होऊनच जायचं. कारण शेवट बघा ना तुम्ही, शेवटची माळ जी आपण घालतो ती असते ना तुळशीची, पण पाहायला असतो का? मला तुळशीची माळ घातले, चंदनाच्या लाकडात टाकले, तुला तेलाचे डबे ओतले, तुपाचे डबे ओतले वगैरे वगैरे काय बघतो का आपण? आहे का? हे आपल्या डोळ्याने. लक्षात ठेवा. आपल्या डोळ्याने आपल्याला पाहिजे तुळशीची माळ. संतांनी पुरावा दिलाय, माझे मरण पाहिले मी. जगद्गुरु तुकोबारायांचा शब्द आहे ना तो. मग ते शब्द जे बोलले ते खोटे आहे का? मग आपलं मरण आपल्या डोळ्याने पाहायला नको का? पाहायला पाहिजे. लक्षात ठेवा. पाहायला पाहिजे. ते पाहता येतं. मग शेवटची ती माळ घालण्यापेक्षा जिवंत असताना घाला ना. काय आम्ही जगतो हे कशा करता जगतो? लोकांकरता जगतो का? आपल्याकरता आपण जगतो ना. मग आपण काय जगतो, काय खातो, काय पितो, काय चालतो, काय करतो का, हे आम्हाला कळायला नको? आमच्या मनाला पटते का? हे पटून घ्यायला पाहिजे का नको? मी करतो ते बरोबर आहे का? मी चालतो ते बरोबर आहे का? हे मनाला आपल्याला पटवून घेतो की नाही आपण? म्हणजे खराब काम करत असताना सध्या मनाला आम्ही पटवून घेतो. मग खराब करत असताना मनाला का बरं पटवून घेतो? याचाच अर्थ अज्ञान. याचा अर्थ काय? अज्ञान आहे. मग आम्हाला संत संज्ञान करतात, आम्ही त्या शब्दाकडे लक्ष नको का द्यायला? बाबा रे तुझी वाटचाल चुकते बरं का?
वाटचाल चुकते असं करू नकोस भाऊ. हो लय त्रास होईल, पण तरी आम्ही काय कुणी पाहिले पुढचं, हां कुणी पाहिले पुढचं आहे का नाही. थोडं ती मारुती थोडं ती शब्द हे फक्त संतांच्या मुखात आपण ऐकतो. आपण काय म्हणतो, कोण बघायला गेलाय, मेला म्हणजे गेला, खाऊन पण घ्या, मजा करा जीवाचे, कोणी बघितलंय पुढचं. पण नाही, लक्षात ठेवा, नाही लक्षात ठेवा, हे आताच या ठिकाणी. हो इथे नरक पण इथेच आहे आणि स्वर्ग सुद्धा इथेच आहे. लक्षात ठेवा, नरक सुद्धा कुठे इथेच आहे आणि स्वर्ग सुद्धा इथेच आहे. आम्ही कुठल्या मार्गाने जायला पाहिजे, ज्याचं त्याने कळलं नको का. आम्ही वान मार्गाने जायचं का सन मार्गाने जायचं, प्रत्येकाला कळलं पाहिजे. जर आम्हाला संत ओरडून सांगतायत आहे की नाही, नाथ महाराज इथे सांगतात, बाबा रे जागा हो, परिमळ केली ऊस फुले तिथे आयुष्य शेवटी देह दैसा. जोपर्यंत याच्यामध्ये मकरंद आहे तोपर्यंत सुगंध आहे, फुलांमध्ये मकरंद आहे तोपर्यंत त्याला हार घालू शकतो. पण तोच हार आपण पुन्हा उद्या घालू शकतो का, परवा घालू शकतो का, नाही ना. तेवढीच वेळ आहे, आजच्या दिवसापर्यंत त्याची किंमत आहे. आजचा दिवस गेला की त्याची किंमत संपली. म्हणजे मकरंद त्याच्यात निघून गेला की उकड्यावर फेकून द्यायचं, ते लायकीचं फुल असतं, तो हार असतो. लक्षात ठेवा काय. पण आपल्यामध्ये तसं आहे का, आपल्यामध्ये जे चैतन्य आहे ते अमरत्व आहे. लक्षात ठेवा, तसं तुम्ही अमर आहात. पण ही गोष्ट आम्हाला पटत नाही. कुठं आम्ही राहिलो, कुठं ब्रह्म, कुठे चैतन्य, कुठे आत्मा, कुठे शक्ती. आणि साधू संतांनी जे पुरावा दिला तो कशा करता दिला, लक्षात ठेवा. तुम्हीच चैतन्य, तुम्हाला मरण पण नाही आणि तुम्हाला येणे पण नाही आणि तुम्हाला जाणं नाही. लक्षात ठेवा. पण ती गोष्ट समजून घेण्याकरता आम्ही कोणाच्या तरी माध्यमातून आम्ही गेलं पाहिजे आणि ऐकलं पाहिजे. बाबा नेहमी सांगायचे, तुझं लग्न व्हावं असं तुला वाटतंय ना, मग कोणाच्या तरी मांडवा घालणं गेलं पाहिजे, मांडवाखाली गेलं पाहिजे. आणि म्हणजेच कोणाचं तरी आम्ही ऐकलं पाहिजे. संतच बा तो काय सांगेल, चालेल असं म्हणून चालेल नाही. संतोष बा आतापर्यंत एवढे वर्ष परमार्थ करतायत, म्हणजे याचा अर्थ त्या परमार्थ त्यांना दान आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून ते आम्हाला सांगतायत, म्हणजे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. नको विश्वास ठेवला, लक्षात ठेवा. आणि विश्वास जोपर्यंत आम्ही ठेवत नाही तोपर्यंत आपली होडी पळून द्यायला जाणार नाही. एक दृष्टांत तुम्हाला देतो आणि मग पुढे चालू. तुळशीचं होतं, तुळशी बरं का, तुळशीचं उदाहरण देतो. तुळशी दास नंतर झाला, पहिला कोण होता, तुळशी. लक्षात ठेवा, पहिला कोण होतो, नंतर हरिभक्त पारायण. पहिला कोण होतो, बुवा होतो, नंतर हरिभक्त पारायण. हो, आणि नंतर अजून काय 4-2 पुस्तकं जर शिकला, ग्रंथ वगैरे, मग त्याला काय मारतो, शिक्का. रामायणाचार्य, भागवताचार्य वगैरे वगैरे काय असेल. लक्षात ठेवा, ही पदं कधी मिळतात, नंतर मिळतात. हे सगळं झाल्याच्या नंतर आधी मिळतील का, आधी मिळतं. लक्षात ठेवा. तसं तुळशी जो होता का नाही, तुळशी त्याचं लग्न आणि लग्न लागल्याच्या नंतर आता नवीन नवरी, नवीन मुलं वगैरे सगळं काय जे आहे ते तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. म्हणजे काय वेगळं वेगळं सांगायची गरज नाही. पण तो तुळशी लग्न झाल्याच्या नंतर मग काय झालं, जशी आपली माहेर जायची पद्धत असते का नाही, तशी त्याची पत्नी माहेरी गेली. आणि हा इकडे याला काही झोप लागे ना, हा बेचैन झाला. हो, रातोरात त्याने प्लॅन केलं, पण नाही जमणार नाही, पत्नी हो भेटायलाच पाहिजे म्हणून रातोरात प्लॅन केलं. नदीचं पाणीचा विचार नाही केला. हो, काय त्याला होडकं भेटलं का काय भेटलं, काय नाही, जे काही लाकूड भेटलं. आता काही ठिकाणी लाकूड भेटलं म्हणतात, काही ठिकाणी म्हणतात सांगायला भेटलं म्हणतात. आता त्याला धरून तो पलीकडे गेला. आपण समजूया, आपण त्या ठिकाणी काय बघायला काही नव्हतं. जे शास्त्र पुरावे आहेत त्या पद्धतीने आपल्याला चालावं आहे. चला, तर मग त्या पद्धतीने तो होडकं करत 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 पलीकडे आला. पलीकडे आल्याच्या नंतर जिथे ज्या मालामध्ये ज्या ठिकाणी तिची पत्नी होती त्या बरोबर त्या ठिकाणी दिशेने त्याला म्हणलं, बरं झालं माझी सोय करून ठेवली. काय, त्या दोर होता आणि त्या दोराला धरून तो खिडकीतनं आतमध्ये प्रवेश केला. नाही का नाही. जसं प्रवेश केल्याच्या नंतर पत्नीने विचारलं, अहो एवढ्या रातोरात, हो म्हणे काय करणार, हो मला काही चैन पडेल ना, तुझ्या वाचून काय मला जमणं नाही, आता अशी स्थिती झाली म्हणून मी तुला सोडू शकत नाही, म्हणून भेटण्याकरता म्हणून मी ते आलो. हो आलात बरोबर आहे, पण एवढी रात्र पाऊस धुदू पडतोय, नदीला पाणी पूर आलेलं आहे, तरी तुम्ही आलात. मग कसं आलात, तर सगळा इतिहास यानं सांगितलं आपल्या पत्नीला. बरं म्हणे, वर कशा आलात, ती काय म्हणे दोरी टाकली का दोराला धरून वरती. पण तिने बघितलं, पण तिने तर तो दोर नव्हता, काय होतो, साप, हा मोठा विषारी साप होता. लक्षात ठेवा. मग पत्नीने सांगितलं, माझ्याकरता एवढा विषारी साप असून सुद्धा तो तुम्हाला दोर वाटला आणि त्या दोराला तुम्ही बढून इथपर्यंत आला. मला फक्त आता एकच सांगा, तुम्ही माझ्या समोर बसा. कोण सांगतंय, पत्नी सांगते. बरं हो,
एवढा अट्टहास करून धोधो पाऊस पडतोय, नदीला पूर आलेला आहे का नाही, सापाला धरून वरपर्यंत आलाय. कशा करता? फक्त या देहा करता. कशा करता? या नाशका शरीरा करता. अरे पंचतत्वाचं शरीर आहे, पृथ्वी आप तेज वायू पंचतत्व, आकाश हे पंचतत्वाचं शरीर आहे. हे पंचतत्वामध्ये विलीन होणार आहे, लक्षात ठेवा. हो, पण अमर असणारी जी वस्तुस्थिती आहे, जी अमर असणारी जी वस्तुस्थिती आहे, त्याला चैतन्य असं म्हटलेलं आहे, त्याला आत्मा असं म्हटलेलं आहे, त्याला ब्रह्म असं म्हटलेलं आहे. त्या ब्रह्माचं जे चिंतन जर तुम्ही केलं ना, तर तुमचं भाग्य पारावार नाही. लक्षात ठेवा. कोण बोलतंय हे? नुकतंच लग्न झालेली पत्नी बोलते. लक्षात ठेवा. आजची पत्नी बोलेल का हो? आजची पत्नी ही बोलू शकणार? बरं झालं आले, 4 दिवस राहा, हो पाहुणे पण खाऊन जा, आहे का नाही? सासरी पाताला वावा म्हणतील की नाही? आजचा काळ आहे, लक्षात ठेवा. पण ज्यावेळेला स्वतः पत्नी शेजारी बसवून त्यांना सांगितलं, एवढा अट्टहास जो केला, एवढाच अट्टहास जर समजा भक्ती करता केला, देवाचे नामचिंतन करता केला, देवाला समजून घेण्याकरता जर केला, तर ते तुमच्यासारखे भाग्यवान. मी मग ते शब्द ऐकले, मग मागचा पुढचा काय विचार नाही केला बरं का. हो, मागचा पुढचा विचार नाही केला. हो, तसाच मनामध्ये निघून गेला मला. आणि त्या ठिकाणी तर आरामला येतात, काय मिळेल ते खायचं, आणि त्या ठिकाणी आपलं खास चिंतनाचा त्या ठिकाणी मामान. आजचा काळ तसं तुम्ही आपण करू का? आज करू आपण? एक पत्नी आम्हाला सांगते, एक पत्नी उपदेश करते, तेवढं फक्त आपण ऐकू, आहे का नाही? आणि पुन्हा शेवटी जायचंय. हो, पण त्याने तसं नाही केली, मनावरती बिंबवलं. ते काय केलं? मनावरती बिंबवलं. ज्या अर्थी मला जी माझी पत्नी एवढी सांगते आहे की या नाशका शरीराकरता तुम्ही इथपर्यंत आलात, याचा अर्थ की मला काहीतरी याचा विचार केला. हो, इथे विवेक बुद्धी आहे, लक्षात ठेवा. त्या विवेक बुद्धीचा विचार तुम्ही आपण, म्हणजे ज्याला विचार म्हणतो तुम्ही आपण, त्याला शास्त्रामध्ये शब्द काय? विवेक हा शब्द वापरलाय. तो विवेक त्या ठिकाणी त्याने वापरला. तसं तुम्ही आम्ही सुद्धा वापरला पाहिजे. का वापरला पाहिजे? अरे मागे झाली पाहुणा का पुढे आहे जमीन, तुका एवढं संत महात्मा मला सांगताय, मागे काही आम्ही पापकर्म केले असतील, आहे का नाही? 100-200 बकरी खाल्ले असतील, 1-2 प्याला ड्रम समजा दारू प्यायला असेल, 1-2 हाफ मर्डर केले असेल, एवढं पाप केलं, आहे का नाही? आपल्या मनाला विचारलं, एवढं पाप केलं, त्या वाया गोळ्याने किती केलं? डोळ्यासमोर लगेच चित्र ठेवायचं. आम्हाला रामायण काय सांगताय? एवढं तुम्ही पाप केलं नाही ना, वाल्या गोळ्याने किती पाप केलं होतं, आहे का नाही? 7 रांजण भरले, असं इतिहास आम्हाला सांगतो. आम्ही पाहायला गेलो का? नाही. पण रामायण आम्हाला सांगते की 7 रांजण राही एवढे कर, एक ब्राह्मणाला हत्या पाहिजे, एक ब्राह्मणाला संपवून त्या ठिकाणी एक कण त्या ठिकाणी टाकत होता. असे 7 रांजण त्याने भरले. हो, आणि मग त्याला त्या संत महात्मा ज्याला म्हणतात, ज्याला गुरु म्हणतात, ते नारद महर्षी त्या ठिकाणी. त्या नारद महर्षीचा शब्द त्याने ऐकला की नाही? अरे बाबा, तुझ्या बाबाच्या वाटेकडे कोण आहे? आहेत ना माझी बायको, मुलं सगळं काय आहेत ना, माझे सोने काका मामा सगळे माझे सवय झाले. पण त्यावेळेला त्यांना विचारायचं आले, सांगितलं, ते विचारले, आतापर्यंत जेवढे सगळे पाप केलेस ना, याच्या वाटेकडे कोण आहे? हो, विचारणे. जेव्हा विचारणाला तेव्हा प्रत्येकाने हात वर केले. लक्षात घ्या बरं का, प्रत्येकाने हात वर केले. का? की तुम्ही तुमच्या कर्माचे वाटेकडे, तुमचं अंत्यकर्तव्य आहे, तुम्ही गेलं, पार पडलं, आम्हाला तुम्ही आणून द्यायचं आणि आम्ही तुम्हाला करून घालायचं. एवढंच फक्त आमचं कर्तव्य आहे. बाकी तुमच्या पापामध्ये आम्ही काही येऊ शकत नाही. लक्षात ठेवा. जर अशी स्थिती आहे, काय अशी स्थिती आहे, मात्र ते खोटं आहे का खरं आहे? विचार करायची गोष्ट. हे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये आहे. आज जरी तुम्हाला मला जर वाटलं हे सगळं आमचं नातं आहे का नाही? बापाला वाटतं माझा मुलगा आहे, मला कालांतराने तो सपोर्ट करणार म्हणजे करणार, मला सहाय्य करणार म्हणजे करणार, आहे का नाही? पत्नीला वाटतं माझा पती आहे, मला सहाय्य करते, पतीला वाटते माझी पत्नी आहे, मला सहाय्य करेल. इथे कोणी कोणाचं नाही. लक्षात ठेवा. एक ऋणानुबंधाचं नातं आहे. आणि हे नातं आहे, ऐन वेळेला आल्याच्या नंतर जेव्हा येतं की नाही, त्यावेळेला कोणी कोणाचं नसतो. लक्षात ठेवा. कोणी कोणाचं नसतो, कितीही असू द्या. हो, 100मध्ये एखादा, लाखामध्ये एखादा असतो. लक्षात ठेवा. कोण करते, कोण बसायला लागते? आजची सुनबाई सासऱ्याची सेवा करेल का? सासूची सेवा करेल का? तिचं धुणं पानं काय करायचं असेल समजा, ते आधार पण आला, ते कोण करेल का? आहेत अशा गोष्टी आहेत. आपल्या बापापणे समजणार आहे, आपल्या आईप्रमाणे समजून त्यांची सेवा करणारे आहेत जगामध्ये, आहेत जगामध्ये आहेत. पण काही मंडळी जे आहेत ना, ते म्हणतील हे आमच्या बाजूला होतील तर बरं होईल, आम्ही आपलं मोकळं राहू. आताचा काळ असा आहे. लक्षात ठेवा. पण तीच वेळ समजा आम्हाला नंतर आली तर काय, जे आता
आमच्या सासू सासरे माझ्या डोळ्यासमोर जे काही समजा ही घाण काढायला लागते आहे का नाही, त्यांचं धुणंपानं सगळं करावं लागतंय, हीच वेळ जर आमच्या बाबतीत जर घडलं तर असा का मला ती सुनबाई विचार करत नाही? केला पाहिजे लक्षात ठेवा. ती वेळ जर समजा आमच्यावर आली तर आज आम्ही मजा करतोय, आम्हाला एकांतामध्ये राहायचंय, आम्हाला मजा करायची आहे का नाही. या सासू सासऱ्याचं दुखणं आम्हाला काढायचं नाहीये. तुम्ही कर्म तुमची भोगा तुम्हीच. नाथ महाराज म्हणतात केले कर्म झाले त्याची भोगा आली उपजली मेले ऐशी किती एका जनार्दनी नाही येत आहे का नाही, येत आहे हो. पण जरी असतं तरी पण एकामेकाला ती गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा, एकामेकाला सांभाळून घेणं गरजेचं आहे. कर्माने प्रत्येकाचे भोग हे प्रत्येकाला भोगावंच लागणार आहे. प्रत्येकाच्या कर्मावरून त्याला भोगावंच लागणार आहे. पण तरी पण ते ऋणानुबंधाचं नातं आहे, त्या नात्याच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला ते केलं पाहिजे. तिथे असं म्हणून चालणार नाही तू केलेस तर म्हणा तू हो. सासऱ्याला असं म्हणून चालेल, सासूला असं म्हणून चालेल का? अरे त्यांची कर्म किती खराब असू द्या, पण माझं जे कर्तव्य आहे ते मला केलं पाहिजे. माझ्या आईप्रमाणे आहे, माझ्या बापाप्रमाणे आहे, मला केलं पाहिजे. लक्षात ठेवा, हे अधिकर्तव्य आपण हे केलं पाहिजे. आणि जर नाही केलं तर मग आम्ही त्या ऋणानुबंधाच्या नात्यामध्ये आम्ही उतरत नाही. लक्षात ठेवा. मग सगळे जसं म्हटले केले कर्म झाले त्याची भोगा आले, नातांच्या मनाप्रमाणे भोग आता तुम्ही प्रत्येकाने भोगा. अरे हे नातं बनवून ठेवले भाऊ, काय केलंय? नातं बनवून ठेवले. म्हणून तुम्हाला घर आहे आणि त्या प्रत्येक जण आपापल्याकडे राहिला असतं ना. कशासाठी हे नातं बनवलंय? पती पत्नीचं नातं आहे की नाही. आणि त्याच्यानंतर मग 4 मुलं, एकत्र संसार, एकत्र प्रपंच, हे कशासाठी केलेलं आहे का नाही? कशासाठी केले? म्हणजे तो प्रपंच जो आहे त्या प्रपंचाला तुम्ही आम्हाला ठटवायचं आहे, नटवायचं आहे, सगळं काय करायचं आहे, सजवायचं आहे. नाही असं नाही. म्हणजे आम्ही तिथे भिकाऱ्यासारखं राहायची गरज काय? दिल्याने भगवंताने आम्हाला आनंद घ्या, हो आनंद घ्या. तिथे वैराग्याचं वेश आणून जमेल का? पैसा भरपूर आहे, सगळं काय, गाडी घोडा सगळं काय, आणि तिथं मी बुवा झालो आणि म्हणून आता थोडी घेऊन जर फिरायला लागलो तर जमेल का? आयशाराम जीवन जगायचं मस्तपैकी. लक्षात ठेवा, जसं नाथ महाराज श्रीमंत होते, कीर्तनाला यावं, प्रवचनाला यावं, भजनाला यावं लोक म्हणून रोज काय करत होते? साखर, हो रोज गोड जेवण त्यांच्या घरी असायचं. त्यानिमित्त काय होणार? प्रवचनाला कीर्तनाला लोक यायचे. हे त्यांचं कार्य होतं त्यावेळेला, आहे का नाही. मग आता आमच्याकडे जर पैसा आहे तर आम्ही धोळ घेऊन फिरायचं का? नाही. आयसराम गाडी एसीच्या गाडीमध्ये फिरा पण परमार्थ का? काय म्हणणं माझं? एसीच्या गाडीमध्ये फिरा, पैशाच्या गाडीवर झोपा पण परमार्थ का? हो, निवळ पैशाच्या गाडीवर झोपून आणि निवळ एसीच्या गाडीमध्ये फिरू नका. जर तुम्ही एसीच्या गाडीमध्ये फिरत असाल, पैशाच्या गाडीवर झोपत असाल आणि नुसतं आयुष्य फुकट बरबाद घालवलं तर तुम्हाला 0 किंमत आहे. काहीच नाही. असा आला नाही असाच निर्णय घ्या. मग कुत्रे मात्र जगत जीवन जगतात की नाही? हे नाही, कुठेही मिळतं, कुठेही खातात, कुठेही उकडड्यावर पडतात, आहे का नाही. मग ते जीवन आमचं आहे का? आम्ही माणसावर लक्षात ठेवा. कोण आहे? माणसावर. हो, का माणसं शब्द वापरला शास्त्रामध्ये? त्या जो जाणतो, जो समजून घेतो, जे चिंतन करतोय, जो भक्ती करतोय त्याला मुमुक्ष शब्द वापरलाय. जो काहीच करत नाही त्याला बद्ध आणि जीव हा शब्द वापरलाय. शास्त्राचं म्हणणं आहे बरं का. हो, मग आता जीवामध्ये आम्ही मोडायचं का बद्धामध्ये मोडायचं? आम्हाला जीव पण नको आणि बद्ध पण नको. लक्षात ठेवा, आम्ही मुमुक्षामध्ये गेलं पाहिजे. कशामध्ये गेलं पाहिजे? मुमुक्षामध्ये गेलं पाहिजे. आणि मुमुक्षासारखं आम्ही जगलं आणि त्याला शब्द काय वापरलेला आहे? माणूस. हो, मग माणूस जर आहे ना तर माणसासारखं आम्ही वागायला नको का? आम्ही सहज बोलून जातो व्यवहारामध्ये, अरे जरा माणसासारखा वाग. काय म्हणतो? माणसासारखा वाग. म्हणजे त्याला सुद्धा कळतं हा माणसासारखा वागत नाही, आम्ही माणसासारखं वागतो. आणि त्या माणसाला, त्या मुमुक्षाला अधिकर्तव्य आहे. मी कोण, देव कोण. लक्षात ठेवा, मी कोण आणि देव कोण. आणि मी कोण देव हे करून समजून घेण्याकरता आम्हाला काय केलं पाहिजे? नतमस्तक व्हावं. तुझं व्हावं आहे देव तरी सुलभ मस्तक ठेंगणा करी श्री संतांची. संतांच्या ठिकाणी नतमस्तक गेलं पाहिजे. हो, एखादा महात्मा जर आला त्या महात्म्याच्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी शरण गेलं पाहिजे. अशा संत महात्मा गुरुला आम्ही शरण गेलं पाहिजे. आणि गेल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? आम्हाला जमीन नाही, आम्हाला जागा नाही, आम्हाला गाडी नाही, आम्हाला पैसा नाही, टिकत नाही, रोजची कटकट आहे वगैरे वगैरे. आम्ही त्यांच्यासमोर जर सांगून जर असं बसलो तर जमेल का? संताजवळ, गुरुजवळ आम्ही काय बोललं पाहिजे याचं सुद्धा अक्कल पाहिजे. लक्षात ठेवा. हो, एखादा महात्मा जर समजा आला ना तर त्याच्याजवळ आम्ही काय बोललं पाहिजे याचं भान नको आम्हाला? फुकट पुरावा दिला का? काही उतार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करी समाधान चित्त माझ्या चित्ताचं समाधान तुम्ही करणारे समर्थ आहात. लक्षात ठेवा.
माझा उद्धार कशामुळे होईल? देव मला समजेल का? माझ्या स्वरूपाची मला ओळख होईल का? हे त्यांना विचारा. नक्कीच तुम्हाला सांगते जवळ हो, तुला परमार्थ करायचा आहे ना, तुझी तुला ओळख करून घ्यायचं ना, बस माझ्या शेजारी. काय म्हणते? बस माझ्या शेजारी. आतापर्यंत गेले सोडून दे, पण इथून पुढे काय केलं पाहिजे? हो, पथ्य ना विठोबाचे अनेक वाचे, हे तुला केलं पाहिजे. लक्षात ठेवा, तुला पथ्य केलं पाहिजे. मग पथ्य कुठलं सांगितले? एक भगवंताचं नाम सांगितले आणि दुसरी पवित्र असणारी तुळशीची माळ गळ्यामध्ये सांगितली. अशी शेवटची आम्हाला नको आहे. आम्हाला तुळशीची माळ आता पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणजे मी काय शब्द वापरला की आतापर्यंत आम्ही जीवन जगतोय, ज्याच्यामुळे जगतो आहे. चाले शिल्लक कोणाचे सत्य कोण बोलविते, देखवी ऐकवी एक नारायण आणि दयाचे भजन चुकू नका. लक्षात ठेवा, ती चुकून नाही पाहिजे. तो एकच नारायण आहे, त्याचं भजन आम्ही सतत केलं पाहिजे. आणि ते भजन आम्हाला संत देतात. लक्षात ठेवा, काय करतात? संत देतात. आणि त्या भजनाच्या माध्यमातून ज्याच्या ऐवणे चालतो, ज्याच्या ऐवणे बोलतो, ज्याच्या ऐवणे खातो, पितो, जळतो, काढतो, सर्व व्यवहार करतो, ती सत्ता म्हणजे एक ईश्वर आहे. लक्षात ठेवा. आणि त्या ईश्वराचं भजन ते संत आम्हाला देतात, ते गुरु आम्हाला देतात. त्यालाच अनुग्रहाचा शब्द वापरले. लक्षात ठेवा. आणि मग त्याची त्या अनुग्रहाच्या माध्यमातून बरोबर अवस्था झाली, मग त्याला प्रबोध दिला जातो, म्हणजे स्वरूपाची ओळख आहे. बाबा रे, आता सोडून द्या. हो, ते ब्रह्म. लक्षात ठेवा, कोण आहे? ते ब्रह्म. पण तूच ब्रह्म आहे. आज तिथे संपला, विशेष बोलायचं नाही. मग जसं साखर गोड आहे, गुळ गोड आहे, त्याला काय बोलता येईल का? नाही. वर्णन कुठपर्यंत करता येईल? जोपर्यंत चाकत नाही. तर चाकल्याच्या नंतर किती बोलता येईल का? बोलता येईल का? नाही ना. त्याला ज्वलंत उदाहरण आहे. एखादा समजा विहिरीच्या काठावरती आपल्या गळ्यात हार पडला, आपल्या पत्नीचा, बरं का, आपल्या पत्नीचा हार पडला. ती गेली अहो, आता माझ्या गळ्यात मी अशी 10 घर ओढत होते, तेवढ्यामध्ये काय झालं? पटकन माझी मान पुढे गेली, ती विहिरीमध्ये गळ्यात, तो गळ्यातला हार पडला. काय की नाही? तू मागचा पुढचा विचार करेल का? पटकन उडी मारेल. काय की नाही? पटकन उडी मारेल, पण उडी मारल्याच्या नंतर तो हात शोधो खोल गेलाय ना ती. शोधल्याच्या नंतर तो हात त्याच्या हातामध्ये सापडतो. काय होतो? सापडतो. पण सापडलेला हार, त्याचा हर्ष ज्याला म्हणतात, ज्याला आनंद म्हणतात, तो आतून सांगेल का? काय खोल आहे, हार सापडलाय, पण सांगणार कधी? आतमध्ये त्याला आनंद झालाय, पण सांगू शकत. ती स्थिती जशी त्या हार काढण्याची झाली, तशी स्थिती आहे. लक्षात. किती आपण सांगितलं ब्रह्म असं आहे, ब्रह्म तसं आहे. लक्षात ठेवा. अरे तूच ब्रह्म आहे, आज संपलाय. लक्षात ठेवा. पण तरीही त्याचा आनंद घेण्याकरता म्हणून साधू संतांनी जी रीत सांगितली आहे, त्या रीती म्हणजे जाणं म्हणजेच भगवंताचं नाम चिंतन. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही काय केलं पाहिजे? अखंड चिंतन कृपाचे. लक्षात ठेवा, याला भक्ती म्हटलेली आहे. भक्ती फक्त बोलण्याकरता नाही, समजून घ्यायला, समजून येण्याकरता भक्ती. आणि समजून भक्ती करायची आहे का नाही? म्हटलं की एक शब्द, पाणी पिना छान केलं गुरु करणार आहे का नाही? म्हणजे गुरुला सुद्धा आम्ही ओळखलं पाहिजे, गुरुला सुद्धा आम्ही साचवलं पाहिजे. आणि साचून गुरु करायचं आहे. त्या गुरुला आम्हाला विचारता आलं पाहिजे, व तुम्ही भक्ती करता बरोबर आहे, ते आम्हाला कळेल का? तुम्ही नामचिंतन देता ते मला पचेल का? ते नक्कीच तुला सांगतील बाबा पचेल. भले भले एक दिन पोहून गेले, तर तुला काय एवढं चिंता करण्याची गरज आहे? चिंता करू नको. आता चिंता ते पळाले गोकुळा बाहेर. आता चिंता तुला करण्याचं काय कारण राहिलं. आता मी जसं सांगतो तसं त्या वाटेल तू काय कर. येण्याची पंथी चालू जाता न पडे गुंथा. हो, संतांची संगती मनोमार्ग गती, आणि मग आकळावा श्रीपती येईल म्हणते. जर संत आम्हाला सांगतात त्या मार्गाने आम्ही गेलो, तर नक्कीच आम्हाला कुठेही अडथळे येणार नाही. लक्षात ठेवा. पण संतांवरती विश्वास ठेवून आम्ही गेलो पाहिजे. गुरुवर जर आमचा विश्वास नसेल, तर मग मात्र जमणार नाही. मग तिथे एक शब्द वापरायचे, बाबा आप डुबे तो डुबे लेकिन यजमान को लेके भी डुबे. हो, असा काहीतरी रोहिदास बाबांचा शब्द होता. म्हणजे स्वतःही बुडला आणि दुसऱ्याला पण. लक्षात ठेवा. हो, पण असे काही संत जे आहेत ते स्वतःही करतात आणि दुसऱ्याला पण करतात. लक्षात ठेवा. तसं तो तुळशी जो आहे, त्या तुळशीने काय केलं? त्या ठिकाणी तप आरंभले केलं. आणि तपाच्या आरंभाच्या माध्यमातून नित्यक्रम त्याचा चालायचा. चालता 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 काही करायचं नाही, वनामध्ये राहायचं आपला. हो, नित्यक्रम सकाळी उठला की आपला विधी. हो, पूर्वी आपले काही असं संडास बाथरूम वगैरे असं टॉयलेट वगैरे असं काय प्रकरण होता, तो आपला सकाळी
घ्यायचं आपलं पाणी आणि आपलं ते आपलं टमरेल भरून, त्याला आपण टमरेल म्हणायचं ना, ते घेऊन आपलं जायचं विचारायचं. किती झाल्याच्यानंतर सगळं झालं की ते पाणी उरलं असेल तर एका वृक्षाला असा नित्यक्रम होता बरं का त्याचा, नित्यक्रम. हो, उरलेलं जे पाणी आहे, काय काय मंडळी आता उरलेलं पाणी आहे ते पाय धुवून येतात, अशा पण काही पद्धती आहेत, आहे का नाही. मग ते उरलेलं पाणी आहे ते एका वृक्षाला टाकायचं. असं करता 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 बरेच वर्ष केली. हो, नित्यनेम चालू आहे, नित्यनेम चालू आहे. आणि एक विषय असं झालं की ते पाणी घालता 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 ते वृक्ष, त्या वृक्षाचं काय झालं, वृक्षाचं तयार झालं त्या ठिकाणी. हो, वृक्षाचं तयार झालं, त्या समोर तयार झालं. आणि समोर झाल्यानंतर त्याच्या पुढे हात जोडून उभं राहिलं, जणू काय माझ्यावरती उपकारच केले. हो, हात जोडून बरं तू तसं म्हणाले, काय झालं, काय कोण तुम्ही, काय नाही म्हणे, मी पिशाच आहे. हो, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. हा, पण हे कसं काय, कसं काय नाही, एवढे वर्ष तुम्हाला पाणी, हो पाणी काय केलं, हो माझ्यापर्यंत पोचवलं, काय काय मला दिलंस, मला पोचलंस, आणि त्याच्यामुळे मी तुला आज प्रसन्न आहे. काय पाहिजे तर तुला माग, लक्षात ठेवा, काय पाहिजे माग. आता जर समजा आपण अचानक गुरु करू आणि जर गुरुने आम्हाला विचारलं तुला काय पाहिजे, आम्ही काय मागायला पाहिजे, मला घर पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला सोनं पाहिजे, असं म्हणून चालेल का? नाही. हळूहळू त्याच्यामध्ये बोलल्याच्या नंतर मग जेव्हा गुरु आम्हाला जेव्हा विचारतात तुला काय पाहिजे, त्यावेळेला आम्हाला त्याकडून बोलता आलं पाहिजे, गुरुदेव मला काय नको, बस आतापर्यंत जेवढं झालं ते भरपूर झालं, आता फक्त एकच पाहिजे, हेची दान देगा देवा तुझा असं न व्हावा, गुण गायन आवडे हेची माझी सर्व, नरगे मुक्ती धन संपदा पण संत संग देई सदा. गुरुदेव मला हेच पाहिजे, मला दुसरं काही नको. याला शिष्य म्हणतात. त्याला काय म्हणतात, त्याला शिष्य म्हणतात. तसं ते भूत पिशाचं तयार झाल्याच्या नंतर त्याने सांगितलं काय पाहिजे तुला माग. पण हा मुरीला होता, काय झालेला होता, आतापर्यंत त्याने जे वनामध्ये तप केलेला, त्या तपाचा जो एक प्रकारचं जे तेज जे होतं त्याच्या समोर प्रगट झालं. आणि मग ते तप त्याला बोलू लागलं, काय देणार तू काय मागशील ते देईल, मला फक्त एकच पाहिजे, मला त्या राम प्रभूचं दर्शन पाहिजे. काय पाहिजे, हे कशामुळे घडलं गेलं, एकदम घडत नाही. एकदम व्यवहारिक माणूस म्हणाला, बघा ना तुम्ही आता समजा एखादा समजा माळ घालत काय घालत नाही, आणि घातल्यानंतर त्याला काय वाटतं भरपूर पैसा येईल, घरदारा होती, बिल्डिंग पाहिजे, असा बऱ्याचशा लोकांचा समज आहे. माळ घातल्याच्या नंतर पैसा भरपूर येतो, यदा कदाचित येईल पण आणि आज तुला संपेल. तुकाराम महाराजांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा, खडगांची संपत्ती होती, पण तुळशी पात्र ठेवलं ना, तिथे काय बरे जळ देवा आनंद घेतला का नाही, तिथे का तुका मांडलं. तसं यदा करायचं तुमच्या आमच्या जीवनामध्ये, यदा करायचं समजा एखादा नवीन माळकरी झाला, त्याला वाटलं वा मला वाटलं काहीतरी भरपूर पैसा येईल, पण तसं काय घडलं नाही. पण तो काय करेल परत, आता ते चांगलं का नाही, लक्षात आहे. काही असं नाही, आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये जसं खास फळगे करत आलो ना, आता मला काही घाबरायचं कारण नाही का. हो, माझ्या पाठीमागे कोण आहे, संत आहे, श्री गुरु सारिका असता इतरांचा लेखा कोण करी, अरे राजाची कांत काय भीक मागे मनाच्या जोगे. हो, माझ्या मनामध्ये जसं येईल तसे ते मला पुरवणारे कोण आहे, संत आहे, गुरु आहे, लक्षात ठेवा. तसं हो, त्याने सांगितलं की तुला काय पाहिजे, मला फक्त एकच पाहिजे, रामाचं दर्शन पाहिजे. मग त्याने उपाय सांगितला, बाबा रे रामाचं नाव काढण्याचं तर मी काय त्या ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. हो, नाही 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 नाही, रामाच्या नावापुढे माझं काय चालत नाही, मी फक्त तुला उपाय सांगेन. आता उपाय सांगणारे संत आहेत ना, उपाय सांगेल म्हणजे सांग म्हणे काय उपाय. तू ज्या मंदिरामध्ये तू वास्तव्य करतोस ना, ज्या मंदिरामध्ये पोथी वाचण्याकरता जातोस ना, त्या मंदिरामध्ये एक ब्राह्मण येतो. कोण येतो, एक ब्राह्मण येतो, साध्या वेशामध्ये धोतर सदरा वगैरे टोपी वगैरे असेल, हातामध्ये काठी असेल, आणि तो ब्राह्मण सगळ्यांच्या आधी काय सांगितलं उपाय, मार्ग काय सांगितलं, सगळ्यांच्या आधी, आणि सगळी पोथी झाल्याच्या नंतर शेवट झाली. हे काय सांगितलं, खून सांगितली, खून सांगितलेली खून, लक्षात ठेवा. बाबाजी आपले लक्षात ठेवा, आणि तो म्हणतो तेव्हा त्यावेळेला मिळाला, तशी खून सांगितली. काय तुम्हाला जायचं नाही तिथपर्यंत, तुम्हाला खून सांगतो. झालं, त्याने बघितलं, दुसरा दिवस आल्याच्या नंतर तो पहिला आला. हो, सगळ्यांच्या आधी त्याने लक्ष ठेवला, बरं का. आणि सगळ्यांच्या नंतर जेव्हा जायला लागला तेव्हा त्याचे पाय धरले, आणि पाय धरल्याच्या नंतर अरे बाबा माझे का पाय धरतोस तू, नाही ना मी हे पाय सोडणार नाही. अरे पण काय आहे, काय माझ्या झोळीमध्ये काय आहे, मी साधा फळा एक ब्राह्मण आहे,
माझ्याकडे काय काही नाही, मला तुमच्याकडे एक अपेक्षा आहे. म्हणे काय अपेक्षा आहे बाबा, काय आहे माझ्या झोळीमध्ये, काय तो देऊ का, काय आहे माझ्या, काही नाही माझ्याकडे. नाही नाही, पण मला एक अपेक्षा आहे. म्हणे काय अपेक्षा आहे, मला रामकृपेचं दर्शन तुम्ही घडो. अरे मी कसं काय घडवून देणार, मी ते एक साधा फळा ब्राह्मण आहे. नाही नाही कुठं जाणार, मी तुम्हाला जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत तुमचे पाय मी सोडणार नाही. तेव्हा 88 लक्षात ठेवा, 88. आणि 88 कुठल्याही गोष्टीचं जोपर्यंत आम्ही करत नाही तोपर्यंत आम्हाला तिथपर्यंत जात. म्हणून यासाठी केला होता 88 आणि शेवटचा दिस. हो लक्षात ठेवा, तो 88 आम्ही केला पाहिजे आणि 88 करणंच गरजेचं आहे. का? आणि आतापर्यंत आम्ही काय केलं, मस्तपैकी मासे बिशे खाल्ले, झिंगे खाल्ले, बोंबील खाल्ले, दारू प्यालो, मस्तपैकी मटण वगैरे खाल्लं, सगळं काय केलं. पण आता नाही, आता तरी पण ह्याच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आणि सगळ्यांच्या पाया माझे दंड होता, आपल्याला चित्त शुद्ध करा. लक्षात ठेवा, संत आम्हाला सांगतायत ना, आम्ही ते केलं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे आमच्या गळ्यामध्ये शेवटची माळ येण्यापेक्षा आम्हाला आत्ता पाहिजे. का आत्ता पाहिजे याचं कारण तुम्हाला सांगतो. का आत्ता पाहिजे, का आत्ता पाहिजे, आम्हाला शेवट कशाला नको, नको आम्हाला शेवट, आम्हाला आत्ताच पाहिजे. हो आत्ताच पाहिजे. का की ज्याच्या जीवाला आम्ही उड्या मारतो, एक म्हण म्हटलेलं आहे, ज्याची खावी पुळी त्याची. हो पण आमचं उलटं चालेल, ज्याच्या जीवावर आम्ही उड्या मारतो त्याच्या नाकात तसं होता कामा नाही. लक्षात ठेवा, आम्ही ज्याच्या जीवावर उड्या मारतो ना त्याचंच नामचिंतन केलं पाहिजे. लक्षात ठेवा. आणि म्हणून हो ते नामचिंतन या साधू संतांनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. मग त्या ठिकाणी मग शेवटी त्याने पाय सोडलेच नाही आणि पाय सोडलेले आहेत. मग त्या ठिकाणी मारुतरायाला त्या ब्राह्मण वेश सोडून मारुतराया त्या ठिकाणी प्रगट झाले. हे मारुतराया बरं का, हो ब्राह्मणाचा वेश घेऊन त्या ठिकाणी येत होते, कोणाला काही कळत नव्हतं. पण त्या तुळशीदासा करता, त्या तुळशी करता त्या ठिकाणी प्रसन्न व्हावं लागलं आणि मारुत रूप त्या ठिकाणी प्रगट केलं. आणि मारुत रूप प्रगट केल्याच्या नंतर श्री रामकृपेपर्यंत तो निरोप बसवला गेला, प्रभू मी एक काम घेऊन आलो. अरे बाबा कसलं काम घेऊन आलाय, बरं तुझं काम म्हणजे काय साधं सुद्धा नाही, तू सांगावं आणि आम्ही काय करावं ऐकावं. लक्षात ठेवा, आता मारुतरायाचा शब्द होता, देवा म्हणे आतापर्यंत मी आता काय बोललोय नाही, पण आता एक शब्द माझ्याकरता तुम्हाला ऐकावं लागेल. म्हणे काय, म्हणजे त्या तुळशीदासाला मी वचन दिले की तुमची गाठ भेट करून देतो. लक्षात ठेवा. आणि त्या वचनबद्धाकरता श्री रामकृपेला धनुष्यबाण लांब आणि लक्ष्मण त्या ठिकाणी स्वतः दोघांना त्या ठिकाणी जावं लागलं आणि त्याला दर्शन द्यावं लागलं. पण हे कशामुळे घडलं, कशामुळे घडलं, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व हा विदास झालो त्यांचा, तेची माझे हित करती सगळ, आणि जेणे हा गोपाळ. लक्षात ठेवा, त्यांच्यामुळे झालं, संतांच्यामुळे, गुरूंच्यामुळे, महात्म्यांच्यामुळे मला तिथपर्यंत जाता आलं. म्हणजे ते संत आम्हाला काय करतात, आपल्या स्वरूपाची ओळख करून देतात. अरे बाबा तो धनुष्य करणारा जो राम आहे त्याला आत्माराम म्हणतात. शब्द काय महात्म्याने मांडले, राम हा करता सुद्धा सदाचा, रामाशी राम जरी ठावे असता तरी वशिष्ठाशी का जन्म जाता. लक्षात ठेवा, हो त्याला सुद्धा रामप्रभूला सुद्धा वशिष्ठाच्या ठिकाणी 14 वर्ष सेवा करावी लागली आणि रामाचा आत्माराम गुण आहे हे समजून घ्यावं लागलं. कृष्ण भगवंताला या कुरुक्षेत्रामध्ये जी गीता सांगितली त्याला सुद्धा गुरु करावा लागला, त्याने सुद्धा गुरुचा सन्मान केलेला. लक्षात ठेवा, गुरुशी लाच स्वीकारले, माझ्या गुरुचा प्रसाद आहे म्हटलेलं आहे. सांदीपशीची सेवा केली, सांदीपशीची सेवा केली, त्यांच्या आश्रमामध्ये जे पडेल ते काम केलं, रामाने केलं, कृष्णाने केलं. मग जर त्यांनी गुरु केले तर मग आम्ही का गुरु करू नये. काय का बरं आमच्या तुळशीच्या माळा शेवट असाव्या, गुण बघायला गेलाय, तिरडीवरती गेल्याच्यानंतर तुळशीची माळा घालतील, मोठ्या मोठे घालतील, काय घालतील, काय करतील, आम्हाला काय नको, आम्हाला ते आम्हाला आत्ता पाहिजे. का आत्ता पाहिजे, आवडे देवासी नामाचा उच्चार आणि मग तुळशी माळा गळा, गोपीचंद्र गळा, हृदय गळा वैष्णवांचा, हे जसं त्याला आवडतं तसं आमचं जगणं त्याला आवडलं पाहिजे. आम्ही काय जगतो, आम्ही काय खातो, आम्ही काय पितो, आम्ही काय चालतो, आम्ही काय बघतोय, आमचं जीवन कसं जगतोय हे त्याला पटलं पाहिजे. आम्हाला पटून चालणार नाही. आम्हाला सगळ्यांना वाटते काय त्या माझ्याकडे बरोबर करतोय आम्ही, अरे पण त्याला पटत नाही ना. लक्षात ठेवा, त्याला पटलं पाहिजे आणि त्याला एकदा पटलं, त्याने आपला असा केला आणि त्याने आम्हाला असं माझा आहे असा शब्द वापरला, आज तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही. त्याने आम्हाला आपला असं म्हटलं पाहिजे. जसं संत आम्हाला म्हणतात की नाही माझा आहे, देव माझा, तसं देवाने सुद्धा काय म्हटलं पाहिजे, देव माझा, मी देवाचा. मी देवाचा. लक्षात ठेवा, असं व्हायला पाहिजे. असं जीवनामध्ये एक आनंद आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे आणि तो आनंद प्राप्त करून घेण्याकरता आम्हाला संत महात्मा गुरु आमच्या जीवनामध्ये आला पाहिजे. आणि
आणि जोपर्यंत गुरु संत महात्मा आमच्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत मी कोण देव कोण देवाचा माझा संबंध काय हे आम्हाला कळणार नाही. हे कळून घेण्याकरता म्हणून आम्ही गुरु केला पाहिजे. तुळशीची माळ घातलीच पाहिजे. लक्षात ठेवा की शेवटचं मुलं द्या शेवटचं कोणी पाहिलं आत्ता आम्हाला काय जगायचं आणि आम्ही आता काय जगलो आहे त्याला फार किंमत आहे. ती जगून घ्या समजून घ्या एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती आहे. असो या ठिकाणी आपल्या बरोबर संतोष महाराज पानसरे या संपूर्ण गावकरी मी नारायण वगैरे ही सगळी जी मंडळी आहे आपली प्रत्येकाची नावं या ठिकाणी मी घेत नाही. पण खरोखर या गावामध्ये जे उपक्रम राबवले गेलेले आहे तुम्ही भाग्यवानात लक्षात ठेवा. आज महिनाभर या गावामध्ये कार्यक्रम होतोय आणि तो सुद्धा मारुतीरायाच्या समोर होतोय. लक्षात ठेवा आम्ही भाग्यवानात. हो महिनाभर कार्यक्रम आम्ही राबवतोय म्हणजे आमचा भाग्याचा उदय आला की नाही. भाग्याचा उदय ते डोळे संत पाय. लक्षात ठेवा आपल्या दारामध्ये संत महात्मे आपल्या घरामध्ये येतात आपल्या गावामध्ये येतात आमचं भाग्य आहे. असंच भाग्य आमचं पुढे उदयाला आलं पाहिजे अशी त्या मारुतीरायाला आपण विनंती करू आणि झालेली जी सेवा आहे त्यांच्या चरणी अर्पण करून आपण या सेवेला पूर्ण करू. कुंडली कवरदार विठ्ठल श्री देव तुकाराम